या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विजयशिवा राजे पंडित आमदार साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेले सर्व गावातील नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे। आता 1,25,00,000 रुपयांचा विविध कामांचा निधी आमदार साहेबांनी आपल्या गावासाठी दिलेला आहे आणि त्या कामाचं या ठिकाणी राजे साहेबांचं आगमन झाले। सर्वांनी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे। मागे सर का हो या ना या इथे या सगळे असं आलं सर्व गावातील पुरुष मंडळ महिला मंडळ सर्वांना विनंती या ठिकाणी आपल्या गेवरा तालुक्याने श्री आमदार साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेले आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा पुष्पहार घालून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होते। मी सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी बसून घ्यायचे। बसून घ्या सर्व मंडळी, राजे साहेबांचा सत्कार करायचा आहे। नाविन्यातून तुम्हाला ओढ आहे, नाविन्यातून तुम्हाला ओढ आहे, शंकरातून मार्ग शोधण्याची प्रवृत्ती आहे, विजयासाठी खूप काही करण्याची जिद्द आहे, असे आपले आजचे सत्कारमूर्ती आदरणीय विजयशिवा राजे पंडित आहेत। त्या ठिकाणी विजयशिवा राजे पंडितांचा सन्मान होतोय। यानंतर स्वर्गीय माणिकरावजी काळे पाटील त्या परिवाराच्या वतीने विजयशिवा राजे यांचा सत्कार होतोय। स्वर्गीय माणिकरावजी पाटील काळे यांच्या परिवाराच्या वतीने विजयशिवा राजे यांचा सत्कार होतोय। मी भागवतरावजी काळे, ॲडव्होकेट सोमेश्वर काळे, परमेश्वर काळे, रामेश्वर काळे, महारुद्र काळे आणि श्रीनिवास काळे यांना विनंती करतो त्यांनी सन्माननीय राजे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे।
त्याच्यानंतर सुंदर विचाराची माणसं आंध्रात चमकणाऱ्या ताऱ्या काजव्यासारखी असतात. सुंदर विचाराची माणसं आंध्रात चमकणाऱ्या काजव्या ताऱ्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीत उठून दिसतात. परमेश्वर दादा खराच जर कार्यक्रमाला नसले तर कार्यक्रम धक्का पडतो. मी परमेश्वर दादा यांना विनंती करतो त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे. बाबू आवटे, अमोल आवटे, अशोक वारे या सन्माननीय मान्यवरांना विनंती आहे आपल्या सर्वांची प्रिय असणारे परमेश्वर दादा खरात यांचा सत्कार करण्यासाठी समोर यायचे. अभिषेक काळे यांनाही विनंती त्यांनी समोर यायचे. वर्षिकेत पाटील सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी उपस्थित आहेत. राजाभाऊ अण्णा काळे यांनाही विनंती आहे आपण दादाचा सत्कार करण्यासाठी समोर यायचे. राजाभाऊ अण्णा काळे. आपल्या गावचे सरपंच, मन मिळावं, शांत स्वभाव, परमेश्वर मच्छिंदरजी ढेरे यांना विनंती करतो त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे. ज्येष्ठ नागरिक, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय भगत काका काळे यांचे या ठिकाणी आगमन झालेले. भागवत काका काळे यांना विनंती आहे त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यास. त्यानंतर ॲडव्होकेट समस्या रावजी काळे यांचे बी या ठिकाणी वेळात वेळ काढून आगमन झालेले. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम त्यांनी केलेले. त्यांनाही विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे. बबननाना काळे, भाऊसाहेब काळे, कालिदास आवटे, नकुल आवटे यांना विनंती. यानंतर वडगाव चिखलीचे उपसरपंच आदरणीय बाळूमामा वारे यांनाही विनंती त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे. भरत आवटे, प्रदीप आवटे, प्रल्हाद डोसर, निवृत्ती आवटे, गुलाब आवटे यांना विनंती. निवृत्ती काळे यांना विनंती त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे. त्यांचा सन्मान करण्यासाठी भाऊसाहेब आवटे, तांबृत आवटे, हनुमंत आवटे, देविदास बंदारा आवटे यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. त्रुकमारे यांनाही विनंती आहे त्यांनी राजाचा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. यानंतर आदरणीय आमदार साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या बाराबाई वस्ती म्हणून साहेब पुढे नका इथे या.
या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र आकाश विक्रम ढेरे यांनी नुकतंच त्या ठिकाणी अशोकरावजी खरात साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचंही गावकऱ्यांच्या वतीनं प्रथमतः मी स्वागत करतो. ताबडतोब यायचे. आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय आकाश विक्रम ढेरे यांनी नुकतीच गेल्या वर्षी BAMS ही डिग्री पात्रता पूर्ण करून आज ते वैद्यकीय अधिकारी म्हणून गट पातळी या ठिकाणी क्लास 1 ऑफिसर म्हणून ते रुजू आहेत. त्यांचा या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनेही सन्मान होणार आहे आणि आपल्या गेवरा तालुक्याचे आमदार आदरणीय विजयसिंह पंडित राजे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. मी आकाश डॉक्टर यांना विनंती करतो त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी. सर राजे मच्छिंद्र ढेरे सरपंच यांचे पुतणे आहेत आणि साडूचाही मुलगा आहे. या ठिकाणी सन्माननीय जयसिंग जाधव यांचे या ठिकाणी आगमन झाले. सन्माननीय राजेंद्रजी वारगे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. गावकऱ्यांच्या वतीनं प्रथमतः त्यांचंही स्वागत आहे. मी वारगे साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं एकत्र येणे सुरुवात आहे, सोबत राहणे ही प्रगती आहे, मदत करणे हे संस्कार आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे. आपल्या सर्वांचंच हार फुलाने स्वागत करावं, आपल्या सर्वांचंच हार फुलाने स्वागत करावं अशी आमची इच्छा आहे. परंतु वेळेचं अवधान बाळगून आपलं सर्वांचं त्याच्यानंतर आपल्या गावचे प्रथम नागरिक मच्छिंद्र ढेरे, माधवमुळचे सरपंच राजेंद्र वारंगे, आमचे मार्गदर्शक सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन भागवत काका काळे, आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक सोमेश्वर काळे, भाऊसाहेब भाऊ नाटकर, बाळूवारे, ऋतुराज गवारे, अशोकराव खरात, परमेश्वरराव खरात, जयसिंग जाधव आणि मंचावर उपस्थित सर्वांचं या प्रसंगी मी गावकऱ्यांच्या आणि ग्रामपंचायतच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे राजे आमदार झाले. आमचं सतत राजेला मागणं राहायचं, राजे आमच्या गावाला गेले, राजे आमच्या गावात गेले, हे द्या ते द्या. राजेने म्हणायचे अरे आपल्याकडे काय आता काहीच नाही ना, आपल्याकडं आपण मोकळ्याच येतो. आपण एक बार आमदार होऊया, त्याच्यानंतर तुम्हाला जे लागेल ते मागा, मी तुम्हाला द्यायला सक्षम होतो. आणि अक्षरशः आमदार होऊन अजून 100 दिवस झाले नाही, राजे आमदार होऊन अजून 100 दिवस नाही झाले, राजेने आपल्या गावाला पहिल्याच टप्प्यामध्ये 1,25,00,000 रुपयाची कामं केली. ही खूप खूप मोठी गोष्ट आहे आपल्या गावासाठी. आतापर्यंत म्हणजे असं म्हणजे येत नाही, खूप मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये आपल्या गावाला ग्रामपंचायतची खूप गरज होती. ग्रामपंचायतचं आपल्या काम झाली. आणि अजून स्मशानभूमीचा विषय मांडला होता राजेजवळ. स्मशानभूमी राजेने आपल्याला दिली. पुढच्या टप्प्यामध्ये स्मशानभूमी आपली होऊन जाईल. त्याच्यानंतर 4 सिंगल फेज जिप्या मागितले होते आपण राजेंना, ते पण राजेंनी आपल्याला शब्द दिला किंवा तुम्हाला 4 सिंगल फेज जिप्या आणि स्मशानभूमी पुढच्या टप्प्यामध्ये मी 100% देतो. आता भरपूर दिले राजे तुम्ही, पण शेवटी मागणं हा आमचा स्वभाव आहे, आम्ही मागणच राहायला पाहिजे. आता तुमच्याकडून शब्द पाहिजे राजा आम्हाला चालू आता ह्या कार्यक्रमामध्ये. आमच्या मारुती मंदिर समोरची जागा शिल्लक आहे राजा, तुमच्या आमदार निधीतून आम्हाला एवढा सभामंडप पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट राजे, जवळजवळ 10 वर्षाच्या पुढं काळ झालाय आमच्या गावची बस बंद होती.
मुलींना शिक्षण फुकट आहे, 75 वर्षाच्या पुढच्या यांना एसटी फुकट आहे. तर तेवढं फक्त यश बसचं आमच्या हे करा. मी काही जास्त बोलत नाही, आता वेळ खूप झाला आहे मला इतकं बोलतो मी आणि 2 शब्द संपवतो. या ठिकाणी सन्माननीय अमोलजी वैद्य यांचं या ठिकाणी आगमन झालेले. वैद्य साहेबांनाही मी विनंती करतो त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे. आणि राहुल पवार आणि सुनील यादव यांना विनंती आहे त्यांनी वैद्य साहेबांचा सन्मान करण्यासाठी. सन्माननीय पत्रकारजी अमोलजी वैद्य यांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचंही स्वागत आहे. आज आपल्या मनातील आपले लाडके आमदार आदरणीय विजयराजे पंडित साहेब, आपले गेवरा तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब नाटकर, आपले गावचे प्रथम नागरिक मच्छिंद्रजी ढेरे साहेब, आपले मार्गदर्शक आदरणीय काका वकील साहेब, मुकुंद नाना, आमचे बाजार समितीचे संचालक आतुर भैया, माझे सहकारी जयसिंग काका, राजा भाऊ वारंगे व इतर जमलेले सर्व आपले ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ, आज या प्रसंगी आणि दुसरी गोष्ट कुठली की आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले गेवराई तालुक्याचे व्हॉइस मीडियाचे अध्यक्ष विनोदजी पौळ आणि दैनिक राज्यकर्त्याचे संपादक आमचे मित्र अमोलजी वैद्य साहेब, साठेवाडी सरपंच भाऊसाहेब, आज उद्घाटन प्रसंगी जे आपण इथं जमलेलो आहे आणि विकास कामाचं उद्घाटन आज जे आपल्या ग्रामपंचायतमध्ये होत आहे. आज आपल्या वडगाव चिखली ग्रामपंचायतीवर राजांचं अतिशय आमच्यापेक्षा ग्रामपंचायतीपेक्षा जास्त प्रेम मला आकडान देता लागले. आमच्याकडे राजे थोडे ग्रामपंचायत बाजूला आहे, आता फक्त भरपूर आलेलं आहे पण अजून एवढे आहे. आज आनंद वाटतो, आज खूप आनंद वाटतो की आज 99 दिवस झाले राजे आमदार हो. अतिशय आनंद वाटतो. 99 दिवसात असं वाटतंय कधी वेळ भेटल राजेंना जाऊन बोलण्यासाठी, परंतु आज 99 दिवसात ज्या दिवशीपासून विजय झालाय तोपासून तर आजपर्यंत एकही दिवस असे ते शांत दिसत नाही. सारखं कामात, सारखं व्यापार. अक्षरशः एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या कामावर ठिकाणी जर फोन केला तिथं काम असं व्हायलंय. मी अनुभवलंय. आता 4 दिवसापूर्वी बिल्ला गयानगरमध्ये त्यांनी स्वतः येऊन काम पाहिलं. एवढंच नाही तर राजे ते याचं काम चालू झालं, ते गयानगरचं टेकाड्याचं काम पण नालीचं चालू झालं, जेणेकरून बीड शहराचा अलीकडा भाग इतका हे होता की ते आता काम चांगल्या पद्धतीने गतीत चालू झालंय. अशा पद्धतीने आपल्याला आज त्यांचा विजय आपण दिलाय, त्यांना ते विजय इतका सोपा दिलेला नाहीये. आज 10 वर्ष झालं त्यांचा संघर्ष मी माझ्या स्वतः डोळ्यानं मी त्यांच्यासोबत राहून एक कार्यकर्ता म्हणून मी खूप त्यांचा अनुभव आहे. त्यांना खूप संघर्ष करावा लागला आहे. पराभव झाल्याच्या नंतर न खचून जाता दुसऱ्या दिवशी ते जे भवानी कारखान्यावर स्वतः उद्घाटनाला राहून कोणत्याही कार्यकर्त्याचं सुख दुःख आडी अडचण प्रसंग गाडी दौऱ्यात जाताना 4 फोन यायचाच मीटिंग पुढे नेमकं कुणाला बोलायचं, कुठं जायचं, कवा शिकेले. इतक्या पद्धतीत प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक माणसाला असं इतका वेळ देऊन असं एक उभारी भरभरारी देणारं नेतृत्व आणि आज 99 दिवसात इतक्या पद्धतीने कामं
स्पीडवर आहेत. एखादे आमदार लोक 5-5, 10-10 वर्ष आमदार झाले की भेटायचं तर बाजूलाच, कामाचं तर बाजूलाच, पण आपल्याला भेटत पण नव्हते. आता एक आमदार नेतृत्वातून सुद्धा तुम्ही कोणी सिंगल फोन जरी केला तर ती आपल्याला उपलब्ध आहेत. राजे, विषय असा आहे, आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं एक मागणी पोतराजे यांचं असं म्हणणं आहे, सगळ्या गाववाल्याच्या मनातलं एक सांगतो मी यांचं, एक काम कमी, पण आमच्या साऱ्या वडगाववाल्याचं, सुशीवाल्याचं, चिखलीवाल्याचं, कवडवाल्याचं एक म्हणणं आहे की आमची एसटी चालू करा. साऱ्या वर काढा, हातावर करा. बरं खरं आहे का नाही तुमचं म्हणणं? काही करा राजे, एसटी चालू करा, कारण की हे माणसं थोडं थांबा जरा. आता थांबा थोडं, 99 दिवस झाले. अरे तुम्ही 10 वर्ष माग होते तिकडे नाही झाली, आता आम्हाला 99 दिवस मागा पळायला तुम्ही. अरे थांबा, 99 दिवस झाले अजून आम्हाला काय म्हणजे काय तुम्ही काय थोडं थांबा जरा, दमखान ठेपा घ्या जरा. आधीचा तुम्ही आत्ताच आले. अरे बाबा ह्या विधानसभेलाच आले तुम्ही, 10 वर्ष थांबले होते तिकडे. आता करू, आता थांबा. आता आपल्याला आपली एसटी अहो आता कसं नाही अहो बांगाली पिंपळा आहे ना, असं आपा का असं भया आणि विचारणार नाही तुम्हाला. पिपळ्याला तुम्ही पिपळाला भारी आहे माहिती आहे आम्हाला. अरे तुम्हाला विचारून आमचं अवघड होत आहे. नाही ते माहिती आहे आम्हाला, तुमचं काय आहे ती तुम्हाला सोडणार नाही आम्ही. तर आपल्याला सगळ्यात मुद्दा महत्वाचा आहे, साऱ्या प्रेमाचा मुद्दा आहे, साऱ्याचा मुद्दा आहे, मला माहित होतं. आणि दुसरी गोष्ट राजे, एक विषय असा आहे की ह्या परिसरात एसटी बरोबर दुसरा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की आम्ही आतापर्यंत लोकांना इथून चाललो की लोकांना सांगायचं होतं आम्ही थांबा जरा राजे, आमदार झाल्या बघू आपण, की दुसरा ह्या 5 वर्ष लागू द्या, अजून 2 वर्ष लागू द्या, 33 केवी होणं लय गरजेचं आहे आम्हाला. बंगाली पिंपळाला आम्हाला 33 केवीचं फिडर आमच्या ह्या परिसरात सदा अंधारात असते, सदा टिप्प्या जळत्या, लाईटच नसते, इकडे ओरडोड असते. त्यामुळे आम्हाला चिखली, वडगाव, सुशी, कवडगावच्या 5-6 गावात एक 33 केवी आम्हाला मंजूर करून द्या. कवडगावला 99 एकर गायरान शिल्लक आहे, तिथं कुठं बी आम्ही ठरवलं तर तुम्ही आम्हाला आता तुम्ही म्हणजे आम्हाला ताकदच वाटते. आता आम्ही रस्त्याने फिरलो तिकडून, या सिंदखेड्याच्या पुढून निघलो, मारणवाच्या पुढून, ते लोक भेटले, ह्यांना वाटतं राजे म्हणजे आम्हीच आमदार आहेत. आणि तुम्ही रस्त्याने हात काय थांबा, लावा राजेला फोन. अरे मिटिंग चालू, कशाची मिटिंग, तुम्ही लावा फोन, तेव्हा त्याला बोलत होते, लावा फोन. अरे थांबा, मग ठेपाच खात नाहीत लोक. हे वडगाव तुम्हाला तसंच होतंय राजे, या हात लागून इथून जायचं म्हणलं की अशी पंचायत होते, तर का एका दिवशी लावला की पुन्हा करते. संपलं काय काम तुमचं? आता वागू कसं कळतच नाही मला यांच्या समोर. तर विषय असा आहे, नाही तसं नाही बोलायला येत ताकद तुम्ही तयार करून दे. तुम्ही विजय झाला म्हणून आता हे आमच्या आम्हालाच विजय ते असा अंगात झालाय, ते आमचा विजय आमच्या अंगात मायना. तर आपल्याला आदरणीय राजेंच्या हस्ते आपल्याला खूप मोठ्या आशा आहेत, परंतु आपल्याला आपण गावकऱ्याच्या वतीनं एसटी आणि 33 केवीचा प्रश्न आपण राजेंकडे मांडलेला आहे. आणि आपण राजेंना कधी ना तुमचं वडगाव खूप हुशार आहे, असं हुशार आहे तुमचं वडगाव की जे आमदार होणार आहे का त्याला पुलस करतो, ही गोष्ट खरी आहे. लय हुशार आहे वडगाव. मी आता पुस्तक पाहिलं, आमच्या सुशीच्या लोकांना आम्हाला नाही कळत, तुमच्या वडगाव लोकांना लय हुशार आहे हो. जिकडं पुलस आमदार होणार तिकडेच पुलस. आता म्हणजे तुमचं आता 1,25,00,000 बस. आता काय बघायचं, आता म्हणजे इकडंच गंगा आहे आता. हा पण आमच्याकडे बी आम्ही घेऊ थोडी भांडून काही ना काही. हा तर आपल्या अशा विकास कामाला आपल्या ग्रामपंचायत अतिशय उत्तम पद्धतीने काम चालू आहे. आणि ह्या ग्रामपंचायतला आणि सर्व सदस्यांना त्यांनी बोलावल्याबद्दल, माझा आदर तिथे केल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. कार्यक्रमाला खुशी व्हायला लागली. कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आपल्या गेवराई मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय विजय शिवाजी राजे पंडित, भाऊसाहेबजी नाटकर, खरात साहेब, जाधव साहेब,
वारांगे साहेब, त्यानंतर गावचे सरपंच मच्छिंद्र ढेरे, ॲडव्होकेट सोमेश्वरजी काळे, आदरणीय काकासाहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि चिखली वडगाव सुसरी भाऊकर आणि सर्वचे सर्व अतिशय रोमांचकारी आनंदाचा असा हा कार्यक्रम आहे. बरेच वेळा उल्लेख असा झाला की 1,25,00,000 रुपयाचा निधी राजेंनी मंजूर केला आणि त्या प्रित्यर्थ उद्घाटनाचा कार्यक्रम आपल्याकडे ठेवलेला आहे, म्हणून तर तो आनंद आहेच. पण त्याच्या आधीचा प्रथमचा खऱ्या अर्थाचा जो आनंद आहे तो विजयसिंह राजे पंडित हे गेवराई तालुक्याचे नवे गेवराई मतदारसंघाचे आमदार झाले. हा गेवराई तालुक्याच्या मनामनाचा आनंद आहे, त्या आपल्याला कामा नाही. परंतु हा आनंद आपल्याला मिळण्यासाठी बरेच सूत्रसंचालनाच्या वेळी खरात पाटलांना मी एक उल्लेख केला की आपल्याला बराचसा संघर्ष करावा लागला, खरोखरच संघर्ष करावा लागला. आणि गेल्या वेळेस असं राजेंना या प्रचार सभेमध्ये बोलता बोलून गेलो, राजे तुम्ही कोणतं गणित मांडा, तुमच्या गणिताच्या हातच्यामध्ये आम्ही असूच असू, तुमच्या कामाच्या पाठीमागे आम्ही असूच असू. परंतु दुर्दैवानं गेल्या पंचवार्षिक योजनेत मला वाटतं आम्ही गाफील राहिलो म्हणा किंवा काही असो, परंतु त्यावेळी आम्हाला पराभव बघावा लागला. ती वेदना राजे तुमची एकट्याची नव्हती, तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती वेदना होती. आणि त्या वेदनेला घेऊन जवळजवळ 5 वर्ष सर्व कार्यकर्ते थांबले आणि 5 वर्षानंतर हा विजय आपल्या मतदारसंघाला मिळालेला आहे. कालचे आमचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव, कालचे आमचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव. विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. ती जखम घेऊन आम्ही 5 वर्ष जगलो, तो विजय आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि ह्या विजयाच्या नंतर जी काही आमची विरोधक मंडळी होती, ज्यांचं असं आज जमणारच नाही राव, काय खरं आहे त्यांचं असं म्हणणारे काय होते. छान झाले दांबिकाची पंढरी उद्ध्वस्त झाली, छान झाले दांबिकाची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आता राजे थांबायचं नाही. या मतदारसंघातल्या मतदारानं हा तालुका हा मतदारसंघ नाही तर जिल्हा आपल्या ओटीत टाकला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जिल्हा याच्यासाठी म्हणतो की परंपरा आपली आहे, दादापासूनची आपली परंपरा तुम्ही जिल्ह्याला सांभाळलेली आहे. आजही जिल्ह्यातला प्रत्येक माणूस दादांच्याकडं भीष्माचार्य म्हणून बघतो, पिता म्हणून बघतो, तो उगीच बघत नाही. ही आपली परंपरा आहे. आणि म्हणून आज राजे हा सोन्याचा नाही काटेरी मुकुट आपल्या डोक्यावर मतदारांना ठेवलेला आहे. काम भरपूर आहेत. अशा एका वडगावाला 1,25,00,000 दिले, इथं प्रश्न संपत नाहीत. आपल्या तालुक्याचे प्रश्न आहेत, आपल्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत. आणि आम्हाला एक गोष्टीचं कौतुक आहे, आपण त्या लोकांच्या अपेक्षाला खरे उतरू लागलेला आहात. कारण विधानसभेत आपण जे बोलत आहात आम्ही पाहतोय राजे, विधानसभेत आपण जे बोलत आहात ते आम्ही बघतो आहोत. आपण जे प्रश्न उचलले, मग तो केजचा प्रश्न असेल किंवा मग तो आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा अन्य काही प्रश्न असतील, हे प्रश्न आपण उचललेले आहेत. एका प्रश्नाचा उल्लेख झाला नाही या ठिकाणी. शेतकऱ्याच्या शेतमालाच्या बाजारभावाबद्दल राजे आपण एकदा प्रश्न उचलला पाहिजे. कारण आम्ही पिकवतो पण आमचं विकत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. किती कष्टानं पिकावं लागतं. अहो पुरुषाला गळ्याला 500 रुपये रोज आहे, बाईला 400 रुपये रोज आहे. आणि त्याच्यातून पीक घ्यायचंय, ते पीक येतंय. शेतकरी श्रम करतो, घाम गाळतो आणि ज्यावेळेस 10,000 रुपये 11,000 रुपये असणारी मार्च महिन्यातली तूर ही 6,000 आली हो, नाही का. तेलाचे भाव 150 रुपये लिटरवर गेले आणि आमचं सोयाबीन 3,500 रुपये किलो क्विंटलवर आलं. हा प्रश्न आहे. हा प्रश्न घेऊन आपल्याला विधानसभेत जायचंय. विधानसभेत आपण गेलेला आहातच, पण हा प्रश्न मेहरबानी करून राजा आपल्या आठवणीत असू दे. आणि आपण आमदार झालात, आणखीन एक गोष्ट बोलता बोलायची राहिली. काही माणसाला त्यांच्या पदानं मोठे पण मिळतं,
पण काही माणसाच्या नावामुळे त्यांचं पद मोठं होतं असं मला नेहमी वाटतं. राजे, आपण राजे आहात आणि आमदार झालात तरी माणसाच्या, प्रत्येक नागरिकाच्या मनात तुमचं राजे पण कायम राहील हे आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आपण आपले या ठिकाणचे प्रश्न आपण सोडवत राहाल. मला वाटतं मला या ठिकाणी थोडंसं बोलायची संधी दिली. काय धावणाऱ्या घोड्याला हॉटाळी घातल्यासारखे असू ते काय हरकत नाही. थोडक्यातच थांबतो मी. आणि एस टीचा जो प्रश्न आहे या ठिकाणी सांगितला गेला प्रश्न आहे तो अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. केवळ गेवराईतूनच एस टी नाही पाहिजे तर बीडवरून सुद्धा अगदी उमापूरपर्यंत एस टी राजा आम्हाला द्या. बीडवरून देखील वाहतूक झाली पाहिजे हा प्रश्न या ठिकाणी मी मांडतो. आणि शेवटी जाता राजेंना एक शुभेच्छा देतो. आपण निवडून तर आलेला आहात, आपलं काम होणारच आहे. कर खुद को इतना बुलंद, कर खुद को इतना बुलंद कि हर तहरीर से पहले, कर खुद को इतना बुलंद कि हर तहरीर से पहले खुदा बंदे को ये पूछे बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामपंचायत वडगाव व चिखली येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालं असं आपले गेवराई तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विजयराजे पंडित साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक भागवत काका, गेवराईचे ज्येष्ठ विधिज्ञ सोमेश्वररावजी काळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्रजी वारंगे, या पंचायत समितीच्या अंगणातून निवडून आलेले ज्यांनी आता सगळ्याला हसवलं असे रांगडं व्यक्तिमत्व परमेश्वररावजी खरात, दुसरे पंचायत समितीचे सदस्य जयसिंगजी जाधव, मार्केट कमिटीचे संचालक अशोकजी खरात, व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावाचे सरपंच ढेरे, गावातील उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि मित्रांनो, आज या ठिकाणी विजयराजे आमदार झाल्याच्या नंतर त्यांच्या माध्यमातून 1,25,00,000 रुपयाचा निधी या वडगाव चिखली या ठिकाणी दिलेला. म्हणजे विजयराजेंना उद्या 100 दिवस होत आहे आणि आज 99 दिवसाला या ठिकाणी विविध कामाचं उद्घाटन होत आहे. म्हणजे तुमच्या दिवसाला 1,25,00,000 रुपये या वडगावाला दिलेले. म्हणजे 99 दिवसात 1,25,00,000 रुपये दिले. म्हणजे तुम्हाला अजून 5 वर्षे जायचे. म्हणजे आज या वडगावचं म्हणजे किती निधी घ्यायचा आहे मित्र. उद्याच राजांना आमदारकीला 100 दिवस होत आहेत. मग त्या ठिकाणी एक 100 दिवसाचा लेखाजोखा त्या ठिकाणी भैयासाहेब उद्या भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजे त्या ठिकाणी नमूद करणार आहे. 10 वर्ष झाले. मागच्या 5 वर्षापूर्वी एवढी आपण निकराची लढाई लढून थोड्या मताने विजयराजेंचा पराभव झालेला आहे. मला वाटतं मी दादांबरोबर या ठिकाणी आलेलो आहे. ज्यावेळी दादा मंत्री होते, आमदार होते. म्हणजे तालुका आपला 1995 पासून तर आता 2024 आले. म्हणजे मध्यंतरीच्या काळात 2004ला फक्त भैयासाहेबाला तालुक्याने फक्त 5 वर्षाची संधी दिलेली आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विधान परिषद 5 वर्ष घेतली. म्हणजे 25 वर्षात फक्त 5 वर्षे तालुक्याने भैयासाहेबाला आमदारकी दिली आणि 20 वर्ष मग दुसऱ्याला दिले. म्हणजे 15 वर्षे माजी मंत्री आणि नंतरचे 10 वर्ष असे 25 वर्ष विनाकारण या गावात तालुक्याचे वाया गेलेले. तर 25 वर्ष तालुका आपला मागं पडलेला आहे. आज आपण पाहतो, आपण या मतदारसंघाच्या बाहेर जर गेलो, इकडं अंबडला गेलो, तिकडं शेवगावकडे गेलो, खाली जर गेलो
प्रताप तिकडले लोक विचारते तितका हुशार व्यक्तिमत्व असणारा माणूस, पाण्यासाठी झटणारा माणूस भैयासाहेब, हे तुमचा तालुका किती माग आहे की या भैयासाहेबासारख्या माणसाला निवडून न देता एका साध्या अनपढ माणसाला निवडून दिलंय, किती माग गेलेले. खरंच आज या तालुक्याला भैयासाहेबाच्या रूपानं म्हणजे राजे आमदार आहेत आणि भैयासाहेबांच्या पायावर पाय देऊनच विजयराजे सुद्धा तितकंच मोठं या तालुक्यामध्ये निश्चितच पुढच्या काळामध्ये काम करतील आणि प्रत्येकाचे जे काय छोटे मोठे कामं असतील, भैयासाहेब राजांना आता दादांचे कार्यकर्ते सांभाळायचे, भैयासाहेबाचे जुने नवे राजेंचे बी कार्यकर्ते, रणवीर राजेचे, पृथ्वीराजेचे बी. म्हणजे भैयासाहेबांना आता सांगितल्याप्रमाणे काटेरी मुकुट आहे. म्हणजे विजयराजेंना आता किती म्हणजे या संघर्षातून प्रत्येकाचं मन सांभाळायचंय आणि या तालुक्याचा विकास करायचा आहे. मग मी या ठिकाणी एवढंच सांगतो की त्याच्यातूनही पूर्ण पार करून येणारी पुढी 2029ची निवडणूक सुद्धा विजयराजे निश्चितच पार करतील, एवढंच या ठिकाणी मी बोलतो. या ठिकाणी आमचं आदरातिथ्य केलं त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आभार मानून माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, धन्यवाद. विषय का असा जाणार आहे की 100% 25 वर्षे हे शिवाजी दादाच्या हातातच राहणार आहेत. मी सर्वांना विनंती करतो ह्याच्यासाठी एक बार जोरदार टाळ्या वाजा. राजांचंच राजकारण 25 वर्षे आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता लगेच मी राजांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करायचे आणि या ठिकाणी आदरणीय बनसाहेब आणि प्रल्हाद यादव हे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांनाही विनंती आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचे. आज आपल्या वडगाव चिखली ग्रामपंचायतच्या 1,25,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचा भव्य असा शुभारंभ व माझा आज आपण या ठिकाणी सत्कार करताय. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब नाना, आपल्या सुशीचे सरपंच, पंचायत समितीचे मेंबर परमेश्वर दादा खरात, आपले गावचे सरपंच मच्छिंदर ढेरे, उपसरपंच बाळू वारे, इथं आवर्जून उपस्थित असणारे आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक भागवत काका, ॲडव्होकेट सोमेश्वरराव काळे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले तीर्थराज गवारे, त्याचबरोबर मुकुंद काळे सर, अशोकराव खरात, मादळमुळचे सरपंच राजेंद्र काका, इथं उपस्थित पंचायत समिती सदस्य जयसिंह जाधव, पत्रकार अमोल वैद्य, उपस्थित असणारे विनोद पौळ आणि ज्यांचा आपण इथं सत्कार केला ते आपल्या गावातले जे आत्ताच ज्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून MBBS त्यांचं पूर्ण झालं ते डॉक्टर ढेरे, त्याचबरोबर गावातील सर्वच उपस्थित असणारी लहान थोर मंडळी, चिखलीहून आलेले सगळेच मान्यवर, आपल्या साठेवाडीहून आलेले आमचे सगळे सहकारी ज्यांनी अतिशय चांगलं सूत्रसंचलन केलं ते आमचे मयूरध्वज भाऊ, इथं उपस्थित असणारे माजी सरपंच बबन आवटे, आमचे सहकारी या ठिकाणी धडाडीचे असे आमचे सहकारी वशिष्ठराव काळे, साईनाथ जिजा, महेश आवटे, उपस्थित आमचे नकुलराव, अमोल पवार, अमोल आवटे, अजून सगळ्याचे नावं मी इथे घेऊ शकतो परंतु भरपूर वेळ झालाय. आज आपल्या गावामध्ये माझा आपण सत्कार केलाय. आतापर्यंत मी आज एक साहेबांनी तारीख दिली होती मालेगावला आपले देवीदास काकांना, तिथं सत्कार आणि इथं या काळामध्ये पहिल्यांदा सत्कार माझा मालेगाव आणि आपल्या गावामध्ये आज होतोय.
कारण कुठंच सत्काराला जाणं झालंही नाही आणि गेलोही नाही, कारण की निवडणूक होऊन आता 2.5 महिने हे होत आलेत, झालेत, 90 दिवस झाले. मार्च आता अवघ्या 1 महिन्यावर राज्याचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन आहे, बजेटचं अधिवेशन आहे. त्याच्यामुळं आपल्याला लोकांनी अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये लोकांनी आपल्याला भरभरून दिले, आशीर्वाद दिले, मोठं असं यश आपल्याला मिळालंय. त्याच्यामुळं आपली जबाबदारी ही आता खूप मोठी वाढलेली आहे. आपण आमदार होणं जेवढं महत्वाचं होतं तेवढंच त्याच्यापेक्षाही जास्त मला असं वाटतं की राज्यात सरकार येणं होतं. हे सगळे योग जुळून आले. त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. 18 वर्षाचा नव मतदार ते मग तरुण मतदार असं 18 ते 35 हा सर्व तुम्ही बघितला असेल किंवा तुम्ही विचार करा, हा सगळा मतदार जो काय आहे तो या वेळेस शिवछत्र परिवाराबरोबर माझ्या पाठीमागं माझ्या बरोबर त्या ठिकाणी खंबीरपणे. त्याच्यामुळं कसं आहे, तरुण रक्त असतं. अतिशय थोडस किचकट परिस्थिती झाली होती. त्या परिस्थितीमध्ये तरुणांनी मला निवडलं, मला साथ दिलेली. त्याच्यामुळं त्यांच्या अपेक्षा खूप जास्त असतात. तरुणांना असं वाटतं की आता 1 वर्षात सगळं हे व्हावं असतं, लगेच व्हायला पाहिजे, लगेच रिझल्ट दिसला पाहिजे. परंतु त्यांना माझी विनंती आहे की बाबा आपण आता 5 वर्ष आमदार आहे, 5 अर्थसंकल्प जाणार आहे, 5 अर्थसंकल्प आणि 137 प्लस 41 प्लस 57 बरोबर ना, शिंदे सेनेचे 57, 137, 41 आणि 57 किती झाले? एवढं मोठं बहुमत आहे. त्याच्यामुळे 5 वर्ष सरकार हे आपलं सरकार आहे आणि 5 वर्ष आपण आमदार आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या, अपेक्षा भरपूर आहेत. लोकांनी असं केलं या निवडणुकीत की आता कुणी नाही, आता या पोराला आपल्याला निवडून द्यायचं असं म्हणून निवडून द्यायचं. कारण अतिशय प्रतिकूल अशी परिस्थिती होती, किचकट होती, संवेदनशील अशी परिस्थिती. अनेक मुद्दे होते, आरक्षणाचा मुद्दा होता, अनेक गोष्टी होत्या. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला लोकांनी खूप तुम्ही भरभरून दिलेलं आहे, हे मला विसरून चालणार नाही. आणि हे जे काही ऋण आहे याच्यातनं कधीच उतरही होणार नाही. त्याच्यामुळे मी जितकं काम करेल तेवढं कमी. आपल्याला काम करत राहणं. शेवटी संघर्ष करून मिळालेली जी काही गोष्ट असते, मी नेहमी सांगत आलो प्रचारात त्याच्यात की 10 वर्षापासून या गोष्टीसाठी सर्व शिवछत्र परिवार संघर्ष करतो. करून मिळालेलं जे काही गोष्ट असती आपण ते ध्येय उद्दिष्ट साध्य करतो, ते आपण केलं, तुम्ही करून दाखवलं. त्याच्यामुळे याची जाणीव, याचं काय महत्व आहे हे निश्चितपणानं संपूर्ण शिवछत्र परिवाराला आहे आणि मला खूप जास्त आहे. अनेक गोष्टी निवडणूक झाल्यात, मी जास्ती जाणार नाही. परंतु मी म्हणलं किचकट आणि संवेदनशील असं होतं. उमेदवारात 3 तर समोरासमोर होते. अनेक लोक असे उभे राहिले होते की त्यांना माहिती ते निवडून येत नाही, पण त्यांना काय करायचं होतं, मला खाली वाढायचं होतं, माझ्या मताची विभागणी करायची होती. त्या लोकांना कळत होतं की आपण निवडून येत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मला निवडलेला आहे. त्यामुळं अपेक्षा साहजिक आहे, भरपूर असणं आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी आहे. निश्चितपणाने मी नाकार. आता तुम्ही केलं सगळ्यांनी, ह्यांनी जे आहे तुम्ही ह्यातलं एक बी काम मी दिलेलं नाही भाऊ. यातलं एक सुद्धा काम मी दिलेलं नाही, हे वास्तव आहे. तसं उगाच्या उगाच चुकीच्या गोष्टीचं श्रेय घेणारा शिवछत्र परिवार कधीच नाही. त्याच्यामधले 4 तर पानंद रस्ते आपल्या इतिहास मध्ये. तुमची ग्रामपंचायत हे बाळासाहेब ठाकरे ह्याचं हे पहिलंच मंजूर आहे यांचं. त्याच्यानंतर हे बाकीचे 3-4 कामं यांनी 15 वित्त आयोग मधनं केलेले. ह्यातलं एक सिंगल काम सुद्धा मी मंजूर करून दिलेलं नाही, हे वास्तव आहे. जे करण आता पुढं करणार आहे. त्याच्यामुळं चुकीच्या गोष्टीचं श्रेय आपण घेऊन स्वतःची पाठ बडवणं. त्यांनीच मला म्हणले नाही नाही आमचे काम मंजूर आहेत,
आम्हाला तुमच्या हातून उद्घाटन करायचंय आणि तुमचा सत्कार करायचा. हे तुमच्या सगळ्यांचं ग्रामस्थांचं मोठेपण आहे. इथं जी मागणी माझ्याकडनं आहे ही पहिल्यापासून मागच्या ग्रामपंचायतची सगळे जे करते ग्रामपंचायतमध्ये वशिष्ठराव साईनाथ जिजा जे ग्रामपंचायतमध्ये करते तिथं सरपंच उपसरपंच ते मला म्हणत होते की आम्हाला स्मशानभूमी द्या. ती स्मशानभूमी काय मी देऊ शकलो नाही, परंतु आता तुमची मार्च मध्ये ही स्मशानभूमी तुम्हाला जशी पाहिजे तशी मी देणार आहे, ती देणार आहे. मी ते शब्द माझा त्यांना आहे. आणि सभा मंडपाचं म्हणले मला आता आल्यानंतर तो सुद्धा एप्रिल मध्ये तुम्हाला 10 लाख रुपयाचा सभा मंडप हा आपल्या आमदार संघाचा तो मी देणार आहे. या 2 गोष्टी पहिल्या टप्प्यामध्ये माझ्याकडनं होतील. बाकी राहिले EGS चे कामं वैयक्तिक स्वरूपाचे असतील, विहिरी असतील, गायगोट्या असतील किंवा मग तुमचे पानंद रस्ते असतील, 95/5 असेल, काय EGS मधले जे काही हेड आहेत ते सगळे तुमचे मंजूर करून आणून देणं, तुमचं कुशल जिथं अडकतं त्याच्यासाठी माझी तिथं ताकद लावणं हे पुढच्या काळामध्ये माझ्याकडनं आहे. त्यामुळं आपल्याला अतिशय नियोजनबद्ध काम आपण करू. आता आपल्याला भरपूर संधी लोकांनी दिली आहे, मोठं यश आपल्याला लोकांनी दिलेलं आहे आणि आपल्याला मार्गदर्शन हे भैया साहेबांचं आहे. त्याच्यामुळं सर्वकष अशा सर्व गोष्टी बरोबर घेऊन सगळ्या गोष्टीचा सर्वकष विचार करून आपल्याला कामं करायची. सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आपण मोठं पाऊल टाकलेलं आहे. पहिलं पाऊल आहे आपलं सिंदफणा, ठीक आहे तुमचं येत नाही, तुमचा मधला पट्टा आहे, परंतु पुढचं आत्ता नाही. हे पुढचं भैया साहेबाचं प्लॅनिंग असं आहे, चकलांब्यापासून ते थेट हा जो मधला पट्टा आहे हे शिरसदेवी हे सगळं मधला पट्टा, या मधल्या पट्ट्यामध्ये एक जो काय हा चढावर आहे, गोदावरी खाली आहे, गंगा आणि तिकडे सिंदफणा बी खाली आहे. इथं चढावर टेक्निकल मी आता एक मोठं सांगते, मला टेक्निकल एवढं माहित नाही, ते भैया साहेबाला जास्त माहित, पण मधून एक कालवा न्यायचा, एक कॅनल न्यायचा आणि त्याला जे काय आहे हे गोदावरीचं पाणी लिफ्ट करून त्याच्यामध्ये टाकायचं आणि मधल्या भागामध्ये त्याचा फायदा होणार आणि तिकडं जे काय आहे सिंदफणेला जे बॅरेज आपण करणार आहेत ह्याच्यातलं परत तिकडं सुद्धा लिफ्ट करून ते बॅरेजेस भरून घ्यायचे, जे 8, 9, 10 बॅरेजेस आपण जे काय करतो. हे सगळं असं नियोजन आहे भविष्यातलं आहे. त्याच्यातला पहिला टप्पा आपण सिंदफणेमध्ये जवळपास सिंदफणेमध्ये 8-9 बॅरेजेस आपण करतोय, 8 बॅरेजेस, आणि नामलगावला बिंदुसऱ्यावर 1 बॅरेज आपण त्या ठिकाणी करतोय. हे जे काही आहे पुढच्या 6 महिन्यात हा विषय मार्गी लागल. आत्ताच मी परवाच्या दिवशी संध्याकाळी राधाकृष्ण विखे पाटील जे जलसंपदा मंत्री आहेत आपले गोदावरी खोरे याच्याकडं मीटिंग घेतली. टाकळगावचा आपला एक बंधारा तो त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे, बाकीचे आता लवकरच पुढच्या टप्प्यामध्ये मार्गी लागतील. असं सर्व नियोजनबद्ध आपल्या तालुक्यामध्ये अंगणवाड्यासाठी किती लोकांना शब्द दिले, आपल्या मतदारसंघामध्ये अजून शाळेसाठी किती लोकांना शब्द दिलेत, गावांना शब्द दिले. त्याचं नियोजनबद्ध नोंदणी सगळे भैया साहेबांकडे त्या ठिकाणी आहे. मला ज्यांनी म्हणले सगळं निवडणुकीच्या काळात किंवा पहिल्यापासून आपण करू शकलो नाही असं सगळे विषय त्याचं त्या ठिकाणी नोंद भैया साहेबांकडे देत आहे. सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावणार, असं होणार नाही की आम्ही हे बोललो होतो तर तुम्ही विसरून गेले. तुम्ही जरी विसरले एखादी गोष्ट बोललेली तरी सुद्धा नोंद ती भैया साहेबांकडे, हे तुम्हाला मी जबाबदारी. त्याच्यामुळे काळजी करू नका. सगळ्या गोष्टी आता टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पूर्ण लागतील. राज्याचं जे काय आहे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री दादा आहे. थोडंसं ह्या बजेटमध्ये थोडं मागच्या काळामध्ये लाडकी बहीण आपण सरसकट केलेली आहे, त्याची आता नंतरच्या काळात छाननी झाल्यानंतर तुम्ही बघताय टीव्हीवर की भरपूर अपात्र त्याच्यामध्ये झालेत. तो पैसा खूप मोठा गेलेला आहे. त्याच्यामुळे या अर्थसंकल्पावर थोडं त्या ठिकाणी बर्डन आहे, परंतु निश्चितपणानं दर मंगळवारी जे काय आहे अतिशय चांगलं काम आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं, आपल्या सरकारचं, महायुतीचं चालू आहे. तुम्हाला सांगितलं पाहिजे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध आणि एकदम सगळ्यांचा विषय, सगळ्या आमदारांचे विषय हे जाणून घ्यायचे
म्हणून दर मंगळवारी दादा जे काही अजित दादा हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरीला रोज दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जे काही आहे राष्ट्रवादीचे सगळेच्या सगळे आमदार आणि राष्ट्रवादीचे सगळेच्या सगळे मंत्री स्वतः 1 घंटा जे काय आहे बसून कुणाचं काय म्हणणं आहे, कुणाचं काय सांगणं आहे, काय करायचंय, पुढं काय आपल्याला करायचं आहे, काय नियोजन आहे, कसं पद्धतीनं आपल्या मंत्र्याकडे काय कामं आपले आहेत ते इथं सांगा, दुसरे मंत्री जे काही भाजपचे असतील त्या ठिकाणी अजून शिवसेनेचे असतील त्यांच्याकडे तुमचे काय काम आहेत त्याचा पाठपुरावा त्यांच्या यंत्रणेमार्फत कोणत्या कामाचा घ्यायचा आहे तुम्ही त्यांना मी फोन करून जाऊन सांगतो, तुम्ही जाऊन करा. हे आठवड्याच्या आठवड्यात. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये हे महायुती सरकारचं काम राहणार आहे. लोकांना आधार आणि दिलासा, कारण महायुतीला दिलेलं हे यश खूप मोठं आहे, त्याच्यामुळं त्यांची जबाबदारी आहे. आणि आमच्यासारखे नवीन झालेले 72 आहेत, 72 78 आहेत, पहिल्या वेळेस तरुण म्हणून आमदार झालेले जे काही आहे 78 आहेत, त्यांच्याकडे विशेष असं लक्ष देण्याची भूमिका आहे महायुती सरकारची आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही पद्धतीची कमतरता कशाचीच वैयक्तिक स्वरूपाच्या योजना असतील, सार्वजनिक स्वरूपाच्या योजना असतील याच्या बाबतीत पडणार नाही. आणि जरी सत्ताधारी पक्षाचा आमदार जरी असलो तरी सुद्धा पहिल्या दिवशीपासून सरनी सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशीपासून पहिलं अधिवेशन शपथचं झालं 3 दिवस, 7 डिसेंबर, 8 डिसेंबर आणि 9 डिसेंबर हे शपथ सगळ्या आमदारांनी घेतली. त्या अधिवेशन झालं आणि दुसरं नागपूरचं हिवाळी अधिवेशन जे काही झालं ते फार थोडं होतं, 6 दिवसाचं अधिवेशन, 5-6 दिवसाचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये सुद्धा पहिल्यांदा त्या सभागृहामध्ये गेलो असलो तरी सुद्धा आपण काही ना काही मांडलं पाहिजे. लोकांच्या खूप अपेक्षा आपल्याकडनं आहेत, म्हणून त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे तुमच्या ट्रेनी शिक्षकाचा मुद्दा मी मांडला. त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामधला महत्वाचा असा विषय कायदा आणि सुव्यवस्था 101 आणण्याची चर्चा जे आयुध आहे त्या आयुधामध्ये त्या चर्चेत मी पहिल्यांदा चांगले चांगले जे काही आहेत 2-2, 3-3 टर्मचे सुद्धा लोक हे आयुध यांना माहिती नाहीत अजून काय आयुध आहे. त्या आयुधामध्ये चर्चेमध्ये जे काय आहे संतोष देशमुखांचं जे काही निर्घुण हत्या झाली त्याच्यामध्ये अतिशय आक्रमकपणे तो सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी मी मांडला. आपल्या बॅरेजचा विषय त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडला. तर सगळ्या गोष्टी जे काय आहे जिथं जिथं मला संधी भेटल त्या संधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून राज्याच्या सभागृहामध्ये गेवराई तालुका आहे आणि गेवराई तालुक्यामध्ये हे प्रश्न आहेत. मी जरी सरकारमध्ये असलो तरी सुद्धा उद्याच्या काळामध्ये सरनी सांगितल्याप्रमाणे आत्ताच मार्चचं जे बजेट अधिवेशन आहे ऑनलाईन त्या ठिकाणी लक्षवेधी प्रश्न करणं चालू आहे, 15 दिवसापासून चालू आहे. अनेक टाकलेत. आता कसं असतं त्याच्या चिठ्ठ्या निघतात आणि कुणाला संधी द्यायची, अर्ध्या तासाची चर्चा, वेगवेगळ्या माध्यमातून आपण ते विषय मांडू शकतो. जो काही शेतमालाचा विषय त्या ठिकाणी मांडलाय तो नक्कीच पुढच्या काळामध्ये तो सुद्धा विषय आपण जरी सरकारमधले आमदार असलो तरी तो मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा त्या ठिकाणी असेल. जे जे विषय असतील या तालुक्यामधला कुठलाही विषय अडचणीचा विषय त्याला न्याय देण्याची भूमिका ही माझी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आक्रमकपणे असेल अशी ग्वाही तुम्हाला सगळ्या या उपस्थितांना या ठिकाणी देतो. येणारा काळ पण हा महत्वाचा. आता विधानसभेची निवडणूक ही झाली आहे. मी आताच म्हणलं आमच्या परमेश्वर दादाला की बाबा आता पुढं जे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, तुम्ही काम करत आले त्याच्यामध्ये आतापर्यंत. तुम्हालाही मी सांगतो, कारण पंचायत समिती, जिल्हा परिषद, इथं नगरपालिका, इथं प्रशासक पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये कधीही कोणत्याही वेळेस ही निवडणुका ह्या लागू शकतात. नगरपालिका गेवराई आता कशी ताब्यात घ्यायची ते भैया साहेब आणि मी पाहतो, परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात देण्याचं काम तुम्हाला सगळ्याला मिळून करायचं. आपल्याला एवढं एकतर्फी कौल दिला, पण काही गावं ते जशाला तसेच आहेत, अजून तशाला तसेच आहेत. मग तिथं कुठंतरी आपण असं नाही की बाबा आपल्याला मायनस जात आहे म्हणून आता आमदार झालो, आपल्याला अधिकार आले म्हणून त्या गावांना जे काय आहे कुठला निधी द्यायचा नाही, त्रास द्यायचा, अशी भूमिका बिलकुल नाही. बरोबर आहे काका? काका बरोबर आहे का नाही? मादळमुई हे गाव जे आहे आतापर्यंत म्हणजे दादांच्या राजकारणापासून
ते भैया साहेब आणि माझ्यापर्यंत शिवछत्र परिवाराच्या पाठीमागे राहणारं गाव आहे. सर्कल आहे गाव तर विशेष, म्हणजे असे काही गावं आहेत की तिथं ग्रामपंचायतच्या निवडणूक कुंभारवाडी तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सुद्धा शिवछत्र परिवाराचा किंवा भैया साहेबांचा पॅनल कोणता आहे त्याच्या बाजूनेच कौल द्यायचा, अशा पद्धतीची भूमिका आतापर्यंत माधवजींची राहिली. आता काय झालं काय नाही ते काकालाच माहिती. असं जे काय झालंय ते झालं, परंतु मग ठीक आहे ना, आमच्या पशी होते तुमच्या पशी होते का कुणा पशी होते, सगळे आपण एकच आहेत, वेगळं कुणी नाही. ते आता त्याला आपण काय म्हणतात त्याला फाटे फोडायचे नसते, पुढं जायचं असतंय. ते मोठं मन करून पुढं जायचं असते आणि ते मोठं मन केलंय का नाही काका, बरोबर आहे का नाही. त्या ठिकाणी निवडणूक झाली हे सांगायला उदाहरण, हे काय नुसतं याचं नाही, हे साठेवाडी सुद्धा इथं आहे रावसाहेब, इथं असं आहे. बाकीच्या सारखं नाही की बाबा चला जाऊ द्या आपण आलो एवढ्या 42,000 मतांनी आपण निवडून आलो चला जाऊ द्या, असं नाही. तिथं आपण कुठं कमी पडलो तिथं सुद्धा विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण की आपण त्या गावांना जपलेलं आहे. भैया साहेबांनी त्या गावांना जपलेलं आहे, तुमच्यासारख्या गावांना तुम्हाला लोकांना जपलेलं आहे. आज तिथं आपण का कमी पडलो त्याचा विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे. सगळं केलंय म्हणजे साठेवाडीत तर इतके मोठे कामं केले आम्ही नाम आणि शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. हक्क आहे भैया साहेबाचा, हक्क आहे. छोटं गाव आहे तुम्हाला सांगतो, भैया साहेबाच्या ते एकदम मनाला लागतं. असे काही गाव आहेत ते बोलून दाखवतील, म्हणजे आम्ही जेव्हा चर्चा करतो अरे असं कसं काय होतं, ठीक आहे चला जाऊ द्या, मी सांगत होतो. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर कुठंतरी हे धरायचं, आता दुःख धरायचं, त्यांच्यावर कुठंतरी राग धरायचा, अशातलं बिलकुल नाही. मी मादळमुळे याच्यामुळे उदाहरण सांगितलं. निवडणूक झाली मला वाटतं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, नोव्हेंबर 23ला मतमोजणी झाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एका योजनेमध्ये शाळेसाठी एक मोठा निधी, जे जिल्हा परिषद गटाची जी शाळा आहे एका योजनेतला मोठा निधी जो काही आहे त्या मतदारसंघामधल्या तालुक्यामधल्या आपल्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून एक 5-6 शाळा त्याच्यामध्ये पात्र होत होत्या. 5-6 शाळा पात्र होत होत्या, त्याच्यामध्ये करणं गरजेचं हे मादळमुळीला होतं, करणं गरजेचं मादळमुळीला होतं. तिथं विषय झाला, मी चुकीचं बोलणार नाही, मी भैया साहेबांना म्हणलं मादळमुळी मायनस गेली, तिथं द्यायचे का ते दुसऱ्या शाळा बसत नाही तिथं बसवून द्यायचे, मी भैया साहेबांना. आणि नंतर मला म्हणले तू ये आपण बसून चर्चा करू. म्हणलं काका म्हणायला लागले ते हे करायचं म्हणून, स्पष्ट सांगतो खोटं सांगणार नाही. मी बीडला गेलो, समक्ष रात्री जेव्हा चर्चा केली मला म्हणले अरे मादळमुळी एकदा मायनस गेलं म्हणून तुला काय वाटायला असं नाही. तेही मला माझ्या हे झालं मला सुद्धा. म्हणलं बरोबर आहे, खरी गोष्ट आहे म्हणलं. म्हणजे पात्र काय म्हणले कुठं करणं गरजेचं आहे, तू म्हणायला म्हणले जिथं होत नाही तिथं आपण बसून करू. मग पहिले दुसऱ्यासारखंच आपलं झालं म्हणजे, त्याच्यामुळे तसं करता येणार नाही. जिथं करणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी ती योजना पात्र जे गाव आहे जी शाळा आहे तिथंच आपण केलं पाहिजे. फक्त मी काकाला बोलतो माझ्या पद्धतीनं तिथं पत्र देऊन टाक, आणि ती योजना तिथं त्या ठिकाणी दिली. 10 दिवसातच मतदान झाल्यानंतर 10 दिवसातच ती निवड करणं होतं. त्या मादळमुळीच्या आपल्या शाळेची निवड आपण केली. त्याच्यामुळं तसं नाही, जिथं कुठं आपण कमी पडलो तिथं जे काही आहे आपल्याला निश्चितपणानं ही जी काही तूट आहे ती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपल्याला निश्चितपणानं भरून काढायची. त्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेणं हे गरजेचं आहे. कारण उद्या तुम्हाला ग्रामपंचायतीला काही पैसे पाहिजेत, निधी पाहिजे. आपल्या 80 नाही 90% ग्रामपंचायती आपले. उद्या तुम्हाला ग्रामपंचायतीला निधी पाहिजे, सरकार आपलंय, आमदार तुमच्या घरचा आहे, परंतु जिल्हा परिषद वेगळीकडे, पंचायत समिती वेगळीकडे, तिथं आपल्याला अनेक अडचणी येत असतात. आपलं ग्रामपंचायती कशावर टिकून आहेत, कशावर टिकून आहेत ना, तर फक्त आणि फक्त EGS वर. बरोबर आहे का नाही? गाय गोटे, वैयक्तिक लाभाच्या विहिरी, पानन रस्ते, सिमेंट रस्ते, याच्यावर टिकून. हे अजून आपल्याला, कारण तुम्हाला सांगतो बाकी सगळीकडे कुठल्याही पैशाची कमतरता पडेल, पण EGS जे काही आहे MREGS
याला केंद्राचा भरघोस निधी आहे, याला कधीच कमी पडत नाही. फक्त कुशल आमचं अडकलं, कुशल आमचं येईना, या सगळ्या गोष्टीसाठी आता आमदार तुमचा खंबीर. त्याच्यामुळं आधी तुम्हाला विनंती, हे जे काही बोजवारा उठलाय, अधिकार राज झालाय, मागच्या 5 वर्षात पंचायत समिती एकाकडून अडीच वर्ष एकाकडून 2.5 वर्ष एकाकडं काय अवस्था झाली, अधिकारी आता काय करते, सगळा तुम्हाला अनुभव घेतलाय तुम्ही. तुम्हाला ते एवढं विस्तारामध्ये जाणार नाही. फक्त तुम्हाला एवढं सांगल, पुढच्या काळामध्ये अजून सुखकर सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी जे काय आहे, आपल्याला निश्चितपणानं पंचायत समिती आणि बीड जिल्हा परिषद हे आपल्या विचाराची येणं हे काळाची गरज आहे. त्याच्यामुळे ही जी काही तूट आहे, आपला आता चकलांबा सर्कल आहे, आता आपल्याला दाखवण्याची वेळ आलेली इथं. चकलांबा सर्कल अनेक लोकांचे हिशोब बी करायचे. असं नाही की आपण कुणावर डूक धरायचं नाही, कुणा एवढं काय राजा आपण हरिश्चंद्र नाही. नीट बी करावं लागतील ना, आणि चांगलेच नीट करावं लागतील ना. ते नीट करत असताना सुद्धा ते तसं कसं सोडून चालल, लोक तर पोती ओळखत. पण ज्याला नीट करायचंय त्यालाच नीट आपल्याला करायचंय. आपल्याला सगळ्या गोष्टी आता हे लय मोठा हिशोब आहे ना, लय मोठा मागचा हिशोब आहे. लय लोकांना बी आपल्या जाच झालेला आहे, जाच बी झालेला आहे ना, लय लोकांनी सोसलेला आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा जे काही आहे त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात विचार करून नियोजनबद्ध सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. एवढंच या निमित्तानं सांगल की या ग्रामपंचायतनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथले जे काही ग्रामपंचायतचे कर्ते मंडळी आहेत, सरपंच आहेत, त्यांची सगळी बॉडी आहे, चांगले कामं मागच्या काळामध्ये केलेले. पुढं जे काही आहे अजून भरपूर कामं. मला तुम्ही हे 2 तर तुम्ही सांगितले मला आता, याच्या व्यतिरिक्त जे जे विषय मला गावातनं सांगतील, कारण गावामध्ये माझी काही एकाची ओळख नाही, माझी जवळपास लोकांची माझी ओळख, कारण मी जिल्हा परिषद इथूनच लढलेलो आहे. सगळ्यांची माझी ओळख नुसती अशी काय राजकीय राजकारण तुम्ही कार्यकर्ता कुठं सरपंच म्हणून नाही, तर राजकारणाच्या पलीकडे सुद्धा एक मित्रत्वाचे, एक आपुलकीचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध माझे या जिल्हा परिषद सगळ्या गटामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला पुढं भरपूर काय करायचं आहे. जे जे विषय तुम्ही माझ्यापर्यंत आणताल, एसटीचा एक विषय सांगितला, तो एसटीचा विषय 8 दिवसामध्ये आपण मार्गी लावू आणि त्या एसटीचं तिथं नारळ फोडतो आणि ह्यांना वर बसवतो, आपल्या परमेश्वर दादांना वर बसवतो, त्यांना बसून त्या ठिकाणी एसटी मधनं पाठवू. ते आज सोमवारीच पाहतो नेमकं कशामुळे काय त्या ठिकाणी होतंय. तर ही एसटी सुद्धा आपण तात्काळ सुरू करण्यासाठी मी स्वतः कारवाई करेन. याच्या व्यतिरिक्त जे जे विषय आपण मला सांगताल, सिंगल फेसचे गावामधलं काही विषय आहेत ते मला पहिलेच सांगितलेले आहेत, ते सुद्धा सिंगल फेस आता काही नाही, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते करू शकतो आपण. आता गावामध्ये काही अंगणवाडीचे विषय, आता मुंबईला जे काय आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दादांनी बोलवलं होतं, तेव्हा जिल्हाधिकारी, मी, भैयासाहेब आणि दादा एवढेच आम्ही त्या ठिकाणी होतो. तर आपल्याला भैयासाहेबांनी सांगितलं की मला यावेळेस अंगणवाडीच्या इमारती असतील, शाळेच्या इमारती असतील, मी जेवढ्या मागेल तेवढ्या पाहिजे. दादा म्हणते अरे असं थोडी असतं, जेवढ्या मागेल तेवढ्या मला पाहिजेत, कारण की माझा खूप मोठा बॅकलॉग आहे. हे सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला दादा त्या ठिकाणी आहेत. आपल्या तालुक्याला, मतदारसंघाला मी त्यांना बोललो, मला आता तुम्ही इथं येऊन लय मोठे शब्द दिलेले. लोक मला गावात गेले की मला सांगते की तुम्ही एवढ्या 1000 कोटी रुपये म्हणले, आता मला मानता सुद्धा येणार लोकांना. तुम्ही इकडं सांगायला लागले जरा ते लाडक्या बहिणीचं आपलं हे झालेलं आहे, ह्या अर्थसंकल्प थोडा टाईट आहे. म्हणजे ते असो, तुम्ही टप्प्याटप्प्याने करा. तुम्ही जे जे शब्द दिलेले त्या शब्दासाठी बांधील मी आहे आणि माझ्यासाठी बांधील तुम्ही आहेत, हे सगळं तुम्ही करा. मी अधिकाराने त्यांना सांगितलं. योगायोगाने पालकमंत्री आपले दादा झालेले, त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये चांगल्या पद्धतीचं माप आपल्या मतदारसंघाला त्या ठिकाणी निश्चितपणानं मिळेल असा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. 33 केवीचा आपल्या परमेश्वर दादांनी जो विषय मांडला, 33 केवीचे आपले जे काही लोकेशन आहे ते साहेब म्हणले आपण बसून त्याचा एक आराखडा तयार करू की 33 केवी आपल्याला किती आपल्या मतदारसंघामध्ये,
आपला मतदारसंघ काही छोटा नाहीये. तिकडं माजलगावपर्यंत आपला मतदारसंघ आहे, इकडं बीडपर्यंत मतदारसंघ आहे, तिकडं वडवणीपर्यंत मतदारसंघ आहे. तर कुठं कुठं 33 केवी बसतात आणि कशा पद्धतीने करायचे, कसे प्रस्तावित करायचे, एक वेळेसच हे सर्व 33 केवी जे काही आपण प्रस्तावित करायचे आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणानं हे जे काही 33 केवीचा विषय जुना आहे. आमची त्याची जिल्हा परिषद पासून माझी परमेश्वररावची माझी चर्चा त्याच्यावर होती. तो 33 केवीचा प्रश्न त्या आराखड्यामध्ये जे काही प्रस्तावित आपण 33 केवीचे जे काही सबस्टेशन आपण प्रस्तावित करू त्याच्यामध्ये आपल्या इथलं हे सबस्टेशन मी प्रस्तावित करल अशी ग्वाही तुम्हाला सगळ्या उपस्थितांना या ठिकाणी देतो. भरपूर वेळ झालाय. माझं असं आदरातिथ्य आपण त्या ठिकाणी केलं, सत्कार केला, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे, ग्रामपंचायतचे, सर्व लहान थोर मंडळींचे या ठिकाणी मनपूर्वक असे आभार इथंच मानतो आणि थांबतो. धन्यवाद.